हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 26. उद्याच्या पार्टीला घेऊन अविरा थोडी जास्तच उत्सुक होती. विचारांच्या तंद्रीत गाडी हॉटेल बाहेर येऊन कधी थांबली हेच तिला कळलं नाही. नेहमीप्रमाणे ती स्वतःच्या रूम मध्ये आली, पण आज रूम लॉक होती. पर्समधून कार्ड काढत तिने की होलवर ठेवत दरवाजा उघडला. दरवाजा उघडून आत येताच आश्चर्याचा जबर धक्का तिला बसला. पापण्याची उघडझाप न करता ती समोरील दृश्य पाहू लागली. आता पुढे रूम मध्ये येऊन अविराने पाहिलं की रूम मधील बेड संपूर्णपणे डिझायनर साडी आणि त्या साडींना मॅचिंग अशा नेकलेसने भरला होता. अविराचा मोबाईल रिंग झाला. मिस्टर सोलमेटचा फोन तिला येत होता. वेळ न दवडता तिने मिस्टर सोलमेटचा कॉल उचलला. हॅलो. फोन कानाला चिकटवतच ती म्हणाली, तुझ्यासाठी थोडी शॉपिंग केली आहे मी. फक्त साड्या नाही तर साडीला मॅचिंग ब्लाऊज सुद्धा ठेवलेत मी. आता हे सगळं मी खूप मुश्किलीने मॅनेज केलंय. त्यासाठी कुणी मदत केली, कशी केली हे सगळं नको विचारू. मला फक्त एवढंच सांग की तुला यापैकी काही आवडलं का? जर नसेल आवडलं तर... मिस्टर सोलमेट बोलता बोलता मध्येच थांबला. तर अविराने विचारलं, तर मग मी आता रात्रीतून बघतो तुझ्यासाठी काहीतरी मॅनेज होतंय का ते. तू फक्त हुकूम सोड ग स्वीटहार्ट, तुझ्यासाठी संपूर्ण दुकानच मी उघडून बसतो. मिस्टर सोलमेट म्हणाला तसं अविराला हसू आलं. तुम्हाला एवढं सगळं करायची काहीही गरज नाही. मला तर हे खूप आवडलंय. मिस्टर सोलमेटने तिच्यासाठी शॉपिंग करून आणलेल्या प्रत्येक साडीवरून हात फिरवतच अविराने म्हटलं. मोबाईलला खांद्याचा आधार देत अविराने तो कानापाशी धरला आणि एक एक करत प्रत्येक साडी ती नेसून स्वतःच्या खांद्यावर घेत आरशात स्वतःला न्याहाळू लागली. तुमची चॉईस तर एकदम मस्त आहे. मी आता तर खूप गोंधळून गेले की मी कोणती साडी नेसू यातली, अविरा म्हणाली. म्हणजे मला शॉपिंगसाठी परत जावं लागणार नाही तर? मिस्टर सोलमेटने हसतच म्हटले. ते तर जावं नाही लागणार, पण तुम्ही आज असं फोनवरून का बोलताय? अविराने प्रश्न केला. तुझी उद्याची तयारी सुरू असणार, मग मी तुला डिस्टर्ब का करू? तसं पण उद्या पार्टीत आपण भेटणारच आहोत, मिस्टर सोलमेट म्हणाला. म्हणजे तुम्हाला पण इन्व्हिटेशन मिळालंय का पार्टीचं? अविराने विचारलं. मिस्टर सोलमेट म्हणाला. कोणी दिलं? अविराने पुन्हा प्रश्न केला. ज्याने पार्टी अरेंज केली आहे त्यानेच, मिस्टर सोलमेट कोड्यातच उत्तरला. तुम्हाला ना सगळंच लपवून ठेवायचं असतं. आपल्या नात्यात ना काही ट्रान्सपरन्सीच नाहीये, अविरा नाराज होतच म्हणाली. काहीतरी कारण असेल म्हणून लपवतोय ना स्वीटहार्ट. बरं ऐक, करण गोहिलकडून मला इन्व्हिटेशन आलंय. आता अजून एकही प्रश्न नको प्लीज. तुला एका प्रश्नाचं उत्तर दिलं की मागोमाग 10 प्रश्न तुझे तयार असतात, आणि मग उत्तर नाही दिलं तर लगेच नाराज होतेस, जे मला नाही आवडत. मिस्टर सोलमेटने असं म्हणताच अविराला हसू आलं. फोनवरून ऐकू येणारी तिच्या आवाजातील खळखळ ऐकून मिस्टर सोलमेटचे कान तृप्त झाले. तुम्ही उद्या माझ्या समोर येणार ना? अविराने न राहवून विचारले. असं मी कधी बोललो? मिस्टर सोलमेटने प्रश्न केला. तुम्हाला गर्लफ्रेंड पण आहे का? अविराने पुन्हा प्रश्न केला. हा मग तिच्यासोबतच तर बोलतोय मी, मिस्टर सोलमेट उत्तरला. बुद्धू, मी सोडून दुसरी कोणी आहे का असं विचारायचं होतं मला. अविराने बुद्धू म्हणताच मिस्टर सोलमेट खळखळून हसू लागले. सॉरी, मला तुम्हाला बुद्धू बोलायचं नव्हतं, पण तुम्ही माझा प्रश्न नीट समजूनच नाही घेतला. मी सोडून दुसरी कोणी गर्लफ्रेंड आहे का तुम्हाला? स्वतःची चूक सुधारतच अविरा म्हणाली. मला आवडलं पण ते, मिस्टर सोलमेट म्हणाला. तुम्ही विषय बदलू नका. मी जो प्रश्न केलाय त्या प्रश्नाचं उत्तर द्या. अविरा मिस्टर सोलमेटवर हक्क गाजवतच म्हणाली. मी जसं तुझ्यावर विश्वास ठेवतो तसं तू माझ्यावर विश्वास ठेवू ना ग स्वीटहार्ट. आय लव्ह यू.
मला एकच गर्लफ्रेंड आहे आणि ती तूच आहेस. मिस्टर सोलमेटने म्हटलं तसं अविरा लाजेने एकदम चूर झाली. मग माझ्यासोबत दुपारी जे काही बोलले होते ते तुमच्या लक्षात का नाही बरं? अविराने प्रश्न केला. तुझ्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट माझ्या लक्षात आहे ग स्वीटहार्ट. मी तुझ्यासोबत डान्स करणार असं बोललोय, पण ह्याचा अर्थ असा नाही ना की मी तुझ्या समोर येईल. आता तुझी काहीही हरकत नसेल तर मी फोन ठेवला तर चालेल का? कारण मी थोडासा बिझी आहे. आता मी कशात बिझी आहे हा प्रश्न अजिबात करू नको, कारण मी नाही सांगू शकत. प्लीज. अविराकडे परवानगी मागण्याचं नाटक करतच मिस्टर सोलमेट म्हणाले. बरं, उद्या भेटूया. गुड नाईट. अविरा म्हणाली. तुला एक सांगायचंच राहून गेलं. मिस्टर सोलमेट म्हणाले. काय? अविराने पुन्हा विचारले. रेनबो यांची लढास मस्त होतं आणि आता तू माझ्यावर प्रश्नांची बरसात करण्याआधी बाय आणि गुड नाईट एवढं बोलून मिस्टर सोलमेटने फोन कट केला. इकडे अविरा मात्र प्रश्नलहरीत हरवून गेली. म्हणजे त्या रेसिपीची ऑर्डर करणारे मिस्टर सोलमेट होते तर. कधी उद्याचा दिवस उजाडतोय असं मला झालंय. अविराची एकटीची बडबड सुरू झाली. पार्टीत कोणती साडी नेसू या विचारात अविराने अर्धी रात्र जागवून काढली. दिवसभराच्या धावपळीत ती इतकी थकली होती की साडीच्या पसारातच तिने बेडवर अंग टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता. स्थळ दीक्षित बंगला. देवांश रूम मधील गॅलरीत वाफाळलेल्या कॉफीचा मग घेऊन उभा होता. कॉफीच्या सुरक्यांसोबत सिगारेटचा कश तो ओढत होता. नजरेसमोरून लग्नाआधीचे क्षण फिरत होते. तो जिथे उभा होता तिथेच त्याच्या समोर त्याचे वडील दिलीप दीक्षित उभे होते, जे त्याची समजूत काढत होते. आता सुद्धा ते आपल्या समोर आहेत असं देवांशला भासत होतं. तो भूतकाळात हरवून गेला. देव माझं ऐक बाळा, हे तुझ्या बापाला माणसांची चांगली पारख आहे. अविरापेक्षा चांगली मुलगी या जगात असूच शकणार नाही. जर तू तिच्यासोबत लग्न नाही केलंस तर आपल्या बिझनेसमधील 70% हिस्सा तुला तिला द्यावा लागेल. कारण ज्याला आपण आपला बिझनेस म्हणतो तो आपला नाही, तर माझा मित्र राजशेखर साठे म्हणजेच अविराच्या वडिलांचा होता. जर हे लग्न झालं तर आतापर्यंत आपण जसं घाबरत जीवन जगत आलो तसं घाबरत जीवन जगायची गरज नाही. दिलीप दीक्षित देवांशला समजावतच म्हणाले. ह्यांचं अस्तित्व तर मिटलंय ना. तुम्हीच बोलले होते की एका ऍक्सिडेंटमध्ये त्यांची पूर्ण फॅमिली संपली. तुम्ही अचानकपणे कसं काय बदलू शकता? मला त्या मुलीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की इन फ्युचर बिझनेसला घेईन ती कोणता तरी मोठा प्रॉब्लेम क्रिएट करेल तर तिला मुळापासून संपवून टाकूयात. कसला प्रॉब्लेमच नको मला. मोठमोठे सिगारेटचे कस स्वतःच्या फुफसात ओढतच देवांश दिलीप दीक्षितना म्हणाला. कारण कितीही झालं तरी देवांशला अविरासोबत लग्न करायचंच नव्हतं. प्रॉब्लेम ती नाही तर प्रॉब्लेम कोणी दुसरंच क्रिएट करतंय, जो फोनवरून धमकी देतोय मला. तू अविरासोबत लग्न नाही केलंस तर लवकरच रस्त्यावर येऊ आपण. जी व्यक्ती मला फोन करतेय आणि ज्या पद्धतीने ती माझ्यासोबत बोलतेय त्यावरून मला असं वाटतंय की ती व्यक्ती अविराला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असावी. जर तू तिला संपवायचा विचार केलास तर तू गोत्यात येशील, पण सोबत मी सुद्धा गोत्यात येईल. मग सगळंच संपलं देव. अविरासोबत लग्न करून तिच्याकडून सगळे बिझनेस राईट्स मिळवून घेऊयात. मग तुला जे करायचं ते तू करू शकतोस. कितीही काही झालं तरी तुला लग्न करावंच लागेल. स्वतःच्या वडिलांचे शेवटचे शब्द देवांश दीक्षितच्या कानाभोवती घुमत होते. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या होत्या. यू वॉज राईट पप्पा. अविरापेक्षा चांगली मुलगी कोणी असूच शकत नाही. देवांश स्वतःशीच पुटपुटला. सिगारेटचा शेवटचा कश ओढत त्याने सिगरेट मोडली. कॉफीचा कप ओठांवर ठेवत कप सुद्धा रिकामा केला. त्रिशाने पाठून येऊन देवांशला मिठी मारली. तिने त्याच्या शरीराला केलेल्या स्पर्शाचा किळस देवांशला वाटू लागला, पण त्याने स्वतःवर संयम मिळवत स्वतःला शांत केलं. झाली झोप? तिची खोटी काळजी करतच त्याने विचारलं. तू कधी उठलास? मला तरी उठवायचं ना. त्रिशाने लढीवाळपणे विचारलं. तू जेवढं झोपशील तेवढंच तुझ्यासाठी चांगलं असेल. देवांश तिला स्वतःपासून दूर करत तो आत बेडवर येऊन आडवा झाला. कॉफी पिऊन सुद्धा थोडीफार सुस्ती त्याच्यात होती. पार्टीची तयारी झाली माझी. मी वन पीसच घालेन. साडीमध्ये मला नाही जमत. चालेल ना? त्रिशाने विचार.
तू फक्त मेकअप नीट कर म्हणजे झालं. पुन्हा मीडियाला माझ्यावर हसायची संधी देऊ नकोस. त्रिशाला हिंमतच देवांश म्हणाला. देवांशचं बोलणं थेट त्रिशाच्या काळजाला भिडलं. तर त्यातल्या त्यात स्वतःला तिने शांत केलं. सकाळी 8च्या दरम्यान शिवांश किचनमध्ये हजर होता. स्वतःच्या मम्मीसाठी त्याला स्पेशल केक बनवायचा होता आणि तो केक बनवायला त्याला मदत करायला म्हणून शेफ वंश आणि शेफ राकेश तिथे होते, जे डेझर्ट बनवण्यात खूप माहिर होते. आज लवकर यायचं होतं? अविराने किचनमध्ये स्वतःची उपस्थिती दाखवतच विचारलं. 25 किलोचा केक बनवायचा आहे म्हणून आम्ही थोडं लवकर आलोय, शेफ राकेश म्हणाले. केक शेफ शिवांश बनवतायत, आम्ही फक्त मदत करतोय त्यांना, शेफ वंश म्हणाला. मला सांगितलं असतं तर मी पण आली असते ना, अविरा म्हणाले. तू आलीच आहेस तर क्रीम बनवायला घे, शिवांश म्हणाला. की असं म्हणत अविरा कामाला लागली. हळूहळू सगळीच मंडळी किचनमध्ये जमत होती. साधारण 6:30च्या दरम्यान शिवांशने सगळे पदार्थ आणि केक तयार झाला होता. आज हॉटेलमध्ये स्थायी असलेल्या सगळ्याच ग्राहकांना गोहिल परिवाराकडून संध्याकाळचा मोफत नाश्ता आणि जेवणाची सोय होती. त्यामुळे किचनचे काम आज लवकर आटोपलं होतं, कारण रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आलं होतं. आता वाट पाहावी लागणार होती ती म्हणजे बर्थडे पार्टीतील धमाल कार्यक्रमाची. टीम ए मध्ये असल्यामुळे तिला सगळ्यात आधी फंक्शन अटेंड करावं लागणार होतं. अविरा स्वतःची तयारी करत एका रूममध्ये होती. खूप दिवसांनी अंगावर साडी तिने चढवली होती. केसांच्या मध्यभागी पफ काढला होता आणि बाकी केस तिने मोकळे सोडले होते, जे तिची नितळ कंबर झाकत होते. डोळ्यात काजळ भरून झाली आणि पापल्यांवरून आयलायनर फिरवलं. गळ्यात तिने नेकलेस वगैरे नाही घातला. मिस्टर सोलमेटने तिच्या गळ्यात घातलेली चेन आणि त्या चैनीत लटकणारं लॉकेट तिला खूप खुलून दिसत होतं. कपाळावर टिकली चिकटवणार, पण तोच दरवाजावर थाप पडली. आत्ता या रूममध्ये कोण येणार असेल? अविराने स्वतःला प्रश्न केला. कपाळावर टिकली चिकटवून मग दरवाजा उघडूयात असा विचार तिने केला. कपाळावर टिकली चिकटणार, तोच पुन्हा दरवाजावर थाप पडली. कोण? अविराने आतूनच प्रश्न केले. मिस्टर सोलमेट. बाहेरून उत्तर आलं तशी अविरा क्षणभर स्तब्धच उभी राहिली. खरंच मिस्टर सोलमेट असेल का बाहेर? कळेलच पुढील भागात. भेटूया नेक्स्ट भागात. तोवर तुमची रजा घेते. धन्यवाद.